नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या बुद्धिमत्ता चाचणी या बॅचमध्ये. आज आपण आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारची असते. यामध्ये वर्तुळाकार बैठक व्यवस्था असेल, ज्यामध्ये काही व्यक्ती हे केंद्राकडे तोंड करून बसलेले असतील किंवा काही व्यक्ती हे केंद्राच्या बाहेर तोंड करून बसलेले असतील. अशा प्रकारची ही एक वर्तुळाकार बैठक व्यवस्था असते. हा पहिला प्रकार असतो की एक एक्झाम्पल असेल, त्या एक्झाम्पलमध्ये 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 व्यक्ती किंवा 10 व्यक्ती असतील आणि त्या एक वर्तुळाकार टेबलवर बसलेले आहेत असं सांगितलं जाईल आणि त्यांचं जे मुख आहे, त्यांचं जे फेसिंग आहे किंवा त्यांचं जे तोंड आहे ते केंद्राकडे आहे, सेंटरकडे आहे असं सांगून आपल्याला एक पझल टाईप क्वेश्चन दिला जाईल, तो आपल्याला सोडवायचा असतो. किंवा वर्तुळाकार बैठक व्यवस्थामध्येच दुसरा पार्ट किंवा दुसरा भाग असा येतो की यामध्ये सुद्धा वर्तुळाकार बैठक व्यवस्था असते. यामध्ये 5 व्यक्ती असतील, 6 व्यक्ती असतील, 7 व्यक्ती असतील, 8 व्यक्ती असतील, 9 व्यक्ती असतील किंवा 10 व्यक्ती असतील, परंतु आता ही सर्व व्यक्ती केंद्राकडे न बघता केंद्राच्या बाहेर बघतील, म्हणजे बाहेरच्या बाजूस बघतील. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला वर्तुळाकार बैठक व्यवस्थेमध्ये विचारले जातात. आणि थोडंसं ॲडव्हान्स करायचं म्हटलं तर वर्तुळाकार बैठक व्यवस्थेमध्ये काही लोक ही सेंटरकडे बघत आहे आणि काही लोक ही बाहेर बघत आहे. अशा पद्धतीची मिक्स्ड सर्क्युलर सेटिंग अरेंजमेंट देखील आपल्याला परीक्षेत विचारली जाते. आता बघा, कंबाइंड रिझनिंगचा जर आपण विचार केला, कंबाइंड पूर्व परीक्षा जी आहे, MPSC कंबाइंड पूर्व परीक्षा जी आहे, त्यामध्ये आपल्याला सेटिंग अरेंजमेंटवर प्रश्न विचारले जातात. किंवा आत्ताचं जे नवीन पॅटर्न आहे सरळ सेवेचं, यामध्ये TCS किंवा IBPS किंवा MKCL पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जात आहेत आणि एकेका पेपरमध्ये 5 ते 8 प्रश्न आपल्याला सेटिंग अरेंजमेंटवर विचारले जात आहे. आणि उदाहरणच बघायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा, 9 फेब्रुवारी 2022ला म्हाडा या परीक्षेमध्ये आपल्याला एकाच पेपरमध्ये जवळपास 8 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी मी या ठिकाणी 5 प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की कंबाइंड रिझनिंगसाठी आपण जे तयारी करणार आहोत तीच तयारी आपल्याला सरळ सेवा परीक्षांसाठी करायची आहे. मग तुम्हाला जर सरळ सेवा परीक्षा चांगल्या पद्धतीने क्रॅक करायची असेल तर IBPS, TCS किंवा MKCL पॅटर्ननुसार जर आपला पेपर सेट करण्यात आला तर मग तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटचे प्रश्न देण्यात येतील. आणि म्हणून आवर्जून आपण बुद्धिमत्ता चाचणी लाईव्ह लेक्चर सुरू करत असताना सुरुवातीला आपण बैठक व्यवस्था हे प्रकरण घेतलेलं आहे, कारण सर्वात डिफिकल्ट किंवा सर्वात किचकट म्हटलं जाणारं हेच प्रकरण असतं. यामध्ये बरेच विद्यार्थीगण कन्फ्यूज होत असतात आणि हे कन्फ्युजन आपलं दूर झालं पाहिजे आणि विविध प्रश्नांचा आपला सराव झाला पाहिजे. त्यासाठी पहिलं प्रकरण आपण बैठक व्यवस्था घेतलेलं आहे. तर यामध्ये वर्तुळाकार बैठक व्यवस्था असेल, त्यानंतर तुम्हाला जी बैठक व्यवस्था दिली जाईल ती पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, 5वा मजला, 6वा मजला अशा प्रकारे तुम्हाला बैठक व्यवस्था दिली जाईल. किंवा तुम्हाला एक ट्रायंग्युलर किंवा एक रेक्टँग्युलर पार्ट दिलं जाईल, तुम्हाला एक रेक्टँग्युलर पार्ट दिला जाईल, एक रेक्टँग्युलर टेबल दिला जाईल आणि त्या टेबलवर 8 लोकांना किंवा 7 लोकांना बसवलं जाईल आणि त्या प्रकारची बैठक व्यवस्था तुम्हाला विचारली जाईल. किंवा लिनियर टाईपची एक बैठक व्यवस्था असेल, एका सरळ लाईनमध्ये सर्व लोक बसलेले असतील. मग त्यामध्येही 2 प्रकार असतील, सरळ रेषेमध्ये बसणारे जे लोक आहेत ते उत्तरेकडे बघत असतील किंवा सरळ रेषेमध्ये बघणारे सर्व लोक जे आहेत ते दक्षिणेकडे बघत असतील. असं इन्स्ट्रक्शन्स ऑलरेडी आपल्याला देण्यात येईल आणि ही बैठक व्यवस्था काही सेंटेन्सेसच्या आधारावर आपल्याला पूर्ण करायची असेल. तर आता आपण सुरुवातीला कोणताही टाईप घेत नाही आहे. आपण वर्तुळाकार बैठक व्यवस्था घेणार नाही, आपण या ठिकाणी सेंटरकडे फेस करणारे किंवा सेंटरच्या बाहेर फेस करणारे हा टाईपही घेणार नाही. आपण रेक्टँग्युलर सेटिंग अरेंजमेंट हा देखील पार्ट या ठिकाणी घेत नाही आहे. आपण विविध प्रकारच्या पझल देखील घेत नाही आहे. मी सुरुवातीला विविध प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर घेत आहे, विविध प्रकारचे प्रश्न तुमच्यासमोर मी प्रेझेंट करत आहे. त्या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे, त्या प्रश्नाला व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला पुढे प्रश्न विचारले जातील अशी तयारी आपल्याला करायची आहे. म्हणजे आपण थोडा उलट क्रमाने या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला आपण काय करतो, पूर्ण चॅप्टर शिकतो आणि त्यानंतर किंवा कन्सेप्ट शिकतो आणि त्यानंतर आपण प्रश्न हाती घेतो. आधी आपण आता काय करणार आहोत, आधी आपण प्रश्नांना समजून घेऊया की प्रश्न कशी विचारले जातात आणि प्रश्न जे विचारले जात आहेत त्यानुसार मग आपल्याला कोणते कोणते कन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत.
मग सुरुवातीला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे बघा. ही जी सिटिंग अरेंजमेंट किंवा पझलची जी प्रश्न असतील ही प्रश्न दिसायला खूप मोठी असतील आणि प्रश्न जरी दिसायला मोठा असला तरी व्यवस्थित जर तुम्ही रीड केलं आणि थोडासा कॉन्फिडन्स जर तुम्ही शो केला तर हे सर्व सिटिंग अरेंजमेंट अगदी करेक्टली आपण या ठिकाणी सॉल्व आउट करू शकतो. आता बघा इथे सांगितलेलं आहे M1, M2, M3, M4, M5 अँड M6 हे 6 पुरुष एकाच इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. म्हणजे एक इमारत आहे, ती इमारत 6 मजली आहे. त्यातील पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, पाचवा मजला आणि 6वा मजला अशी 6 मजल्यांची एक इमारत आहे. तर त्या 6 मजल्यांच्या इमारतीमध्ये 6 वेगवेगळी लोक राहत आहेत, ज्यापैकी एक आहे M1, दुसरा आहे M2, तिसरा आहे M3, चौथा आहे M4, पाचवा आहे M5 आणि 6वा आहे M6. पुढे सांगितलेलं आहे त्याच क्रमाने असे आवश्यक नाही. याचा अर्थ काय होतो की जर पहिला तुमचा मजला असेल किंवा दुसरा मजला त्याच्यावर असेल, तिसरा मजला त्याच्यावर असेल, चौथा मजला त्याच्यावर असेल, पाचवा मजला त्याच्यावर असेल आणि 6वा मजला त्याच्यावर असेल आणि M1, M2, M3, M4, M5, M6 हे लोक राहत आहेत, त्याच क्रमाने राहत आहे असे नाही. म्हणजेच काय की 1 वर M1 असं समजू नये, 2 वर M2 समजू नये, 3 वर M3 समजू नये, म्हणजे क्रमाने राहत आहेत असं समजू नये. M1, M2, M3, M4, M5, M6 हे 6 लोक आहेत आणि 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 मजले आहेत. या 6 मजल्यावर ते M1, M2, M3, M4, M5, M6 लोक कुठेही राहू शकतात. कोणी तिसऱ्या मजल्यावर राहत असेल, कोणी पहिल्या मजल्यावर राहत असेल किंवा कोणी तिसऱ्या मजल्यावर राहत असेल, कोणी 6व्या मजल्यावर राहत असेल. आता आपण प्रश्न जो आहे तो रीड करूया. सर्वात खालील मजल्याचा क्रमांक 1 दिलेला आहे. बघा इमारत असेल तर त्या इमारतीचा जो खालचा मजला असेल त्याला 1 नंबरच देण्यात येईल. तर या ठिकाणी बघा सर्वात खालील मजल्याचा क्रमांक 1 दिलेला आहे, त्यावरील मजल्याला क्रमांक 2 दिलेला आहे. अशा प्रकारे पुढेही असे क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे जी इमारत आहे त्या इमारतच्या सर्वात खाली मजला जो आहे त्याला 1 म्हटलेला आहे, त्याच्या वरचा मजला असेल 2, त्याचा वरचा मजला असेल 3, त्याचा वरचा मजला असेल 4, त्याचा वरचा मजला असेल 5 आणि त्याचा वरचा मजला असेल 6. अशा पद्धतीने जे इमारतीचे 6 मजले आहेत त्यांना क्रमांक दिलेले आहेत. ओके, थोडंसं खाली लिहितो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजेल. 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, कोणतेही 2 पुरुष सारख्या मजल्यावर राहत नाही. हे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की एकाच मजल्यावर 2 पुरुष राहणार नाहीत, एका मजल्यावर एकच व्यक्ती राहणार. एकतर M1 असेल किंवा M2 असेल किंवा M3 असेल, M4 असेल, M5 असेल, M6 असेल, परंतु एकाच मजल्यांवर 2 लोकांना राहू द्यायचं नाही किंवा एकाच मजल्यावर 2 लोकांना प्लेस करायचं नाही. आता बघा पुढे सांगितलेलं आहे एक पुरुष M1 आणि M2 यांच्या दरम्यान राहतो. आता आपल्याला माहिती आहे का की M1 कोणत्या मजल्यावर राहतो, तसेच आपल्याला माहिती आहे का की M2 कोणत्या मजल्यावर राहतो. आपल्याला M1 ही माहिती नाही की M1 कोणत्या मजल्यावर राहत आहे, आपल्याला M2 ही माहिती नाही की M2 कोणत्या मजल्यावर राहत आहे. त्यामुळे आपण इथे M1 आणि M2 ला आत्ता तरी स्थान देऊ शकत नाही आणि त्यांच्यामध्ये जो व्यक्ती आहे तोही अननोन आहे, त्यामुळे त्यालाही आपण स्थान देऊ शकत नाही. त्यानंतर सांगितलेलं आहे 2 पुरुष M1 आणि M3 यांच्या दरम्यान राहतात. इथे सांगितलेलं आहे की M1 आणि M3 जो असेल, M1 आणि M3 जो असेल हे अशा पद्धतीने अशा मजल्यांवर राहतात की त्यांच्यामध्ये 2 मजले आहेत आणि त्या 2 मजल्यांवर 2 वेगवेगळे व्यक्ती राहतात. आपल्याला अजूनही माहिती नाही आहे की M1 कुठे राहतो, M3 कोणत्या मजल्यावर राहतो, त्यामुळे M1 आणि M3 लाही आपल्याला स्थान देता येणार नाही, M1 आणि M3 ला आपल्याला प्लेस करता येणार नाही. पुढे परत म्हटलेलं आहे M4 आणि M5 यांच्या दरम्यान एक पुरुष राहतो. म्हटलेलं आहे एक पुरुष M4 आणि M5 यांच्या दरम्यान राहतो. आपल्याला हेही माहिती नाही की M4 कुठे राहतोय, M5 कुठे राहतोय, तर आपण त्यानुसार M4 आणि M5 लाही जागा देऊ शकत नाही आणि मध्ये कोण व्यक्ती आहे हेही आपल्याला माहिती नाही. त्यानंतर सांगितलेलं आहे की M3 हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो.
बघा इथून आता थोडीशी वाट आपली मोकळी व्हायला सुरुवात होत आहे की जो M3 आहे हा M3 विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो। मग 1 ते 6च्या दरम्यान विषम क्रमांक असलेले मजले कोणकोणते आहेत तर बघा 5 हा विषम क्रमांकाचा मजला आहे, म्हणून या ठिकाणी M3 राहू शकतो। फक्त 5 वरच राहील का नाही, कारण इथे जर तुम्ही पाहिला तर तिसरा मजला देखील विषम क्रमांकाचा मजला आहे, म्हणून आपण काय करणार की पहिल्या कंडिशन मध्ये असं करणार की 5व्या मजल्यावर M3 आहे असं कन्सिडर करणार। आणखी एक दुसरी पॉसिबिलिटी आपण या ठिकाणी अशी क्रिएट करणार की हा जो 3 आहे यामध्ये M3 बसणार। समजतंय सर्वांना? इथे काय सांगितलेलं आहे, M3 हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो। मग आपण काय केलं, M5 येथे M3चं स्थान निश्चित केलं। क्लियर? तो M3 लाही राहू शकतो, म्हणून सेकंड पॉसिबिलिटी आपण क्रिएट केली की चला M3 तिथेही राहू शकतो तिसऱ्या मजल्यावर, आणि 1 हा क्रमांक ही विषम संख्या आहे, आणि म्हणून तिसरी कंडिशन आपण क्रिएट करणार की आपला जो M3 आहे हा पहिल्या मजल्यावर राहू शकतो। क्लियर? एकतर ही कंडिशन फुलफिल होईल किंवा ही कंडिशन फुलफिल होईल किंवा ही कंडिशन फुलफिल होईल। आता आपल्याला काय करायचं आहे, M3च्या संदर्भात असलेलं असं कोणतं विधान आहे, M3च्या संदर्भात असलेलं असं कोणतं स्टेटमेंट आहे ते आपल्याला शोधायचं आहे। आणि आपण जर पाहिलं तर इथे बघा M3 आहे आणि याच्याबद्दल म्हटलेलं आहे 2 पुरुष M1 आणि M3 यांच्या दरम्यान राहतात। आणखी आपण पाहूया की M3 बद्दल काही लिहिलेलं आहे का, तर बघा इथे सांगितलेलं आहे M2 हा M3च्या खाली राहतो। M2 हा M3च्या खाली राहतो। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर M3च्या खाली जर M2 राहतो तर M2 आपला या ठिकाणी येऊ शकतो। M3च्या खाली जर M2 राहू शकतो तर M2 इथे येऊ शकतो। M3च्या खाली जर M2 राहणार आहे तर M3च्या खाली आता मजला शिल्लक नाही, म्हणजे M3 ला जर आपण पहिला मजला विषम क्रमांकानुसार दिलेला आहे तर त्याच्या खाली मजलाच नाहीये, त्याच्या खाली तर जमीन आहे, जमिनीमध्ये M2 जाणार नाही, म्हणजे हे तिसरी कंडिशन फुलफिल करणार नाही। म्हणजे इतकं आपल्या लक्षात येत आहे की खालच्या स्थानावर M3 प्लॉट होणार नाही, M3 प्लेस होणार नाही। इथपर्यंत कळालं? आता बघा इथे M3 आणि M1 मध्ये सांगितलेलं आहे 2 पुरुष राहतात। M3 आणि M1 कोण कोण आहेत, M3 आणि M1 च्या मध्ये 2 पुरुष राहतात। इथे बघा M3 आहे, जर M3 च्या दरम्यान 2 पुरुष राहतील तर वर M1 जाणार नाही, कारण वर तर एकच व्यक्ती राहू शकतो, म्हणून M3 च्या दरम्यान जर 2 व्यक्ती राहतील तर हा एक व्यक्ती राहील, इथे एक व्यक्ती राहील, आणि मग दुसऱ्या मजल्यावर येईल तुमचा M1। ही आहे पहिली कंडिशन। M3 च्या दरम्यान 2 लोक राहतात, म्हणजे इथे M3 आला, इथे एक व्यक्ती आला, इथे दुसरा व्यक्ती आला, तर खाली येईल M1, परंतु खाली जागाच नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, M3 च्या वर 2 व्यक्ती जे आहेत ते प्लेस करावे लागतील। इथे एक व्यक्ती येणार, इथे एक व्यक्ती येणार, आणि 6व्या मजल्यावर मग आपला M1 जाणार। क्लियर? आता M1 च्या संदर्भात काही लिहिलेलं आहे का हे आपण पाहूया। M1 च्या संदर्भात आपण आत्ताच इथे पाहिलं की एक पुरुष हा M1 आणि M2 च्या दरम्यान राहतो। एक पुरुष हा M1 आणि M2 च्या दरम्यान राहतो, आणि इथे जर आपण पाहिलं तर एक पुरुष M1 आणि M2 च्या दरम्यान राहतो। M2 इथे आहे, M1 इथे आहे, म्हणजे एक पुरुष इथे राहू शकतो, कोणताही असेल। आणि या कंडिशन मध्ये जर गेले तर इथे M1 आहे, इथे M2 आहे, आणि याच्या दरम्यान 3 पुरुष राहत आहेत, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का नाही, सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही। म्हणजे M3 M2 आणि M1 ला आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी लिहिलेलं आहे तीच पद्धत अगदी बरोबर आहे। यानंतर आणखी कोणते सेंटेन्सेस आहेत ते आपण पाहूया। M5 हा M1 च्या खाली राहतो। M5 हा M1 च्या खाली राहतो। इथे M1 आहे तर M1 च्या खाली येणार M5, इथे M1 आहे तर M1 च्या खाली येणार M5। आता बघा या ठिकाणी M5 बद्दल आणखी काही म्हटलेलं आहे का, M5 आणि M4 यांच्या दरम्यान एक पुरुष राहतो। मग बघा M5 च्या दरम्यान आणि M4 च्या दरम्यान एक पुरुष राहतो, मग इथे M5 आहे, याच्यामध्ये एक पुरुष आहे,
तर M4 कुठे येणार? M4 आता इथे येणार. मग आता बघा M1 झाला, M2 झाला, M3 झाला, M4 झाला, M5 झाला, एकच राहिला M6. मग राहिलेला M6 हा वरच्या मजल्यावर बसणार. आणि आता आपल्याला विचारलेला आहे प्रश्न, सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो? तर सर्वात वरचा मजला आहे 6वा मजला आणि या 6व्या मजल्यावर राहतो M6. ऑप्शनमध्ये आहे का M6? पहिलंच ऑप्शन आहे आपलं M6 आणि म्हणून पहिलं ऑप्शन आपलं अगदी बरोबर होईल. हा प्रश्न म्हाडा परीक्षा 9 फेब्रुवारी 2022 TCS पॅटर्ननुसार जो सरळ सेवेचा पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला आहे. असे प्रश्न पूर्वी IBPS, SBI या परीक्षांमध्ये विचारले जात होते, SSCच्या परीक्षांमध्ये विचारले जात होते. आता सरळ सेवांमध्ये देखील असे प्रश्न विचारले जात आहे. कंबाइंड आपला पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे रिझनिंगचा, ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे. आणि म्हणून फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की कशा प्रकारे आपल्याला अप्रोच आपला ठेवायचा आहे. या प्रकारची जी अरेंजमेंट आहे याला आपण लिनियर अरेंजमेंट विथ पझल असं म्हणत असतो, की याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंटही असते आणि पझलही असते. हे अगदी बेसिक स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि बेसिक स्वरूपांच्या प्रश्नांची प्रॅक्टिस झाल्यानंतर यामध्ये आपण पुढे गेल्यानंतर आणखी एक पॉइंट ॲड होणार की M6ला काळा रंग आवडतो, M2ला निळा रंग आवडत नाही, M4ला पिवळा रंग आवडतो. अशा प्रकारे आणखी स्टेटमेंट वाढवून आपल्याला प्रश्न तयार करून दिले जातात. किंवा डेटा इनसफिशियन्सीच्या आधारावर देखील आपल्याला सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न विचारले जातात. आपण वैयक्तिक प्रत्येक प्रश्नाला पाहणार आहोत की कशा कशा प्रकारचे प्रश्न असतात आणि त्यांना कसं सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप आपल्या सिटिंग अरेंजमेंटच्या कन्सेप्ट्सला सुरुवात करणार आहोत. तर पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. यानंतर घेऊया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे PQRS आणि T अशा 5 व्यक्ती एकाच ओळीत दक्षिणाभिमुख बसलेल्या आहेत. म्हणजेच काय की 5 व्यक्ती आहेत आणि त्या 5 व्यक्ती एकाच लाईनमध्ये एकाच ओळीमध्ये बसलेल्या आहेत आणि 5ही व्यक्तींचं जे फेस आहे, 5ही व्यक्तींचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेकडे आहे, दक्षिणाभिमुख ते बसलेले आहेत आणि त्याच क्रमाने बसलेले आहेत असं नाही. म्हणजे PQRST अशाच प्रकारे बसलेले आहेत असं नाही. आता इथे आपल्याला सेंटेन्स स्टेटमेंट द्यायला सुरुवात झालेली आहे. R हा Sच्या लगतच उजवीकडे बसलेला आहे, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे Q हा Tच्या लगतच डावीकडे बसला आहे आणि T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि सांगितलेलं आहे S हा T चा शेजारी नाही. अशा प्रकारे 4 ते 5 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि विचारलेलं आहे की अंतिम टोकाला कोण बसले आहेत. जे अंतिम टोक असतील त्या अंतिम टोकांवर कोण बसलेले आहेत. P आणि S आहे की P आणि R आहे की S आणि T आहे की R आणि T आहे. त्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला सिटिंग अरेंजमेंटवर आधारित हा दुसरा प्रश्न आहे. मागचा प्रश्न ही लिनियर अरेंजमेंटवर होता, परंतु तिथे इमारत म्हणजे टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिले होते. इथे एकाच ओळीत आहे म्हणजे लेफ्ट टू राईट असेल किंवा राईट टू लेफ्ट असेल. आता बघा इथे R हा S च्या लगतच उजवीकडे बसलेला आहे असं म्हटलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे Q हा T च्या लगतच डावीकडे बसलेला आहे, हे देखील बरोबर आहे. T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. या 3 पैकी कोणतंही स्टेटमेंट घेऊन आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करू शकतो, आपल्या प्रश्न सोडवण्याला सुरुवात करू शकतो. परंतु मी या ठिकाणी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही या वाक्यापासून सुरुवात करा की P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. याचं कारण असं आहे की जर आपण दुसऱ्या स्थानावर घेतलं तर एक स्पेस जो असेल तो मध्ये रिकामा असेल आणि जी सिटिंग अरेंजमेंट असेल ती आपली थोडी लॉंग होण्याची शक्यता आहे. का लॉंग होईल म्हणजे प्रॉपर व्यक्ती आपल्याला बसवता येतील. जर आपण शेजारचेच घेतले, इथे बघा R हा S च्या लगतच आहे, Q हा T च्या लगतच आहे, परंतु लगतचेच घेण्यापेक्षा आधी आपण जे दूर आहेत त्यांना बसवण्याचा प्रयत्न करायचा. आता लक्षात ठेवायचं की व्यक्ती जे आहेत ही व्यक्ती दक्षिणाभिमुख बसलेले आहेत. म्हणजे जे काही 5 व्यक्ती असतील त्यांची जी मुख आहेत ती खालच्या दिशेने आहेत,
हे समजायचं. मग आता बघा या ठिकाणी आपण म्हणणार टी हा पी च्या उजवीकडे. आता बघा पी जर आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला तर पी ची उजवी साईड कोणती येणार, ही येणार. परंतु पी जर उत्तरेकडे बघत असला तर त्याची उजवी साईड ही येणार. पी जर दक्षिणेकडे बघत आहे तर त्याची उजवी साईड ही आपली डावी बाजू येणार. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की टी हा पी च्या उजवीकडे आहे, पी च्या उजवीकडे आहे. पहिला स्थान हे दुसरं स्थान. पी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर टी बसलेला आहे. टी हा पी च्या उजवीकडे, पी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, टी बसलेला आहे. म्हणजे आपली सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी दोन या ठिकाणी झालेली आहे, मध्ये एक व्यक्ती बसलेला आहे, हे एक फिक्स पोझिशन आहे. आता यानंतर आपण पाहूया की टी संदर्भात हे एक सेंटेन्स आहे की एस हा टीचा शेजारी नाही. म्हणजेच काय की हा मध्ये जो व्यक्ती असणार हा एस असणार नाही आणि इथे जो व्यक्ती असेल तो देखील एस असणार नाही. कळतंय? टीच्या शेजारी एस बसणार नाही म्हणजे इकडे एस बसणार नाही आणि इकडेही एस बसणार नाही. आता त्यानंतर आपण पाहूया की पी च्या संदर्भात आपल्याकडे आणखी काही सेंटेन्स आहे का, नाही. आपल्याकडे कोणतंही सेंटेन्स नाही. टीच्या संदर्भात आहे का, टीच्या संदर्भात आहे. क्यू हा टीच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. आता टीच्या डावीकडे जर आपण म्हटलं तर टीची उजवी बाजू ही येणार जी आपली डावी बाजू असेल, कारण ते दक्षिणाभिमुख बघत आहेत. आता हा टी कुठे बघत आहे, दक्षिणेकडे बघत आहे. आणि आपण जर पाहिलं तर क्यू हा टीच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. म्हणजे टीच्या डावीकडे इथे कोण बसलेला आहे, क्यू बसलेला आहे. क्लियर आहे? सो इथे आला आपला टी, इथे आला आपला क्यू आणि इथे आला आपला पी. आता एक सेंटेन्स राहिलं. आर हा एस च्या लगतच डावीकडे बसलेला आहे. आता बघा आर हा एस च्या लगतच उजवीकडे बसलेला आहे. सॉरी मी इथे डावीकडे बोली, उजवीकडे लिहिलेला आहे. आर हा एस च्या उजवीकडे बसलेला आहे. आता समजा हा जर एस आहे, हा जर एस आहे आणि हा आर एस च्या उजवीकडे बसलेला आहे, लगतच उजवीकडे बसलेला आहे, तर एस हा आर हा एस च्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे याप्रमाणे आपली पोझिशन येणार. कारण एस जर दक्षिणाभिमुख बघत आहे तर त्याच्या लगतच उजवीकडे आर येणार. म्हणजे अशा प्रकारे आर आणि एस ची पोझिशन राहणार. इथे जर आपण एस लिहिला तर इथे आपण आर लिहू शकतो, परंतु इथे एस येणार नाही. म्हणून आता आर आणि एस ची जी जोडी आहे ती आपल्याला इथे लिहावी लागणार. आणि या पद्धतीने आपले हे पाचही लोक आता दक्षिणाभिमुख बघत असताना आपल्याला दिसत आहे. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की अंतिम टोकाला कोण बसलेले आहे, तर अंतिम टोकाला बघा इथे टी बसलेला आहे अंतिम टोकावर आणि इथे अंतिम टोकावर बसलेला आहे एस. असं कोणतं ऑप्शन आहे, टी आणि एस असं ऑप्शन. अच्छा, इथे एस आणि टी दिलेला आहे. एस आणि टी म्हणा काय किंवा टी आणि एस म्हणा काय, हे अंतिम टोकावर बसलेली लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी एस आणि टी हे तिसरं ऑप्शन जे आहे हे तिसरं ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर होणार आहे. तर म्हाडा परीक्षा 9 फेब्रुवारी 2022 TCS पॅटर्ननुसार झालेला जो पेपर आहे त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. अशा प्रकारची प्रश्न ही आपल्या मेंदूला एक प्रकारची चालना देत असतात आणि एकदा आपल्याला छोटे छोटे पॉईंट्स समजायला लागलेत की मग अशा प्रश्नांना सराव करत असताना आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो, कॉन्फिडन्स येतो आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही खूप व्यवस्थित प्रकारे सोडवू शकतात आणि खूप जास्त एक्झाम्पल्स तुम्ही सोडवू शकतात. क्लियर आहे दोनही सिटिंग अरेंजमेंटचे एक्झाम्पल्स सर्वांना? ओके, आता यानंतर घेऊया आपण आपला तिसरा प्रश्न. बघा तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. ABCDE अशी 5 मुले एकाच ओळीत उत्तराभिमुख बसलेले आहेत. आता मागच्या प्रश्नामध्येही 5च लोक होती, एकाच ओळीत बसली होती. या प्रश्नातही 5च लोक आहेत, एकाच ओळीत बसलेले आहेत. फरक फक्त इतका आहे की मागच्या सेंटेन्समध्ये PQRS अशी नावं होती, या एक्झाम्पलमध्ये ABCDE अशी नावं आहेत. मागच्या एक्झाम्पलमध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसलेली होती, या एक्झाम्पलमध्ये उत्तरेकडून तोंड करून बसलेली आहेत.
एक मुलगा B2 आणि B5 यांच्या दरम्यान बसलेला आहे. एक मुलगा हा B2 आणि B5 च्या दरम्यान बसलेला आहे आणि B5 हा B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि त्यानंतर सांगितलेलं आहे की B4 हा B3 च्या, बघा या ठिकाणी प्रश्न जो आहे तो असा आहे की B1, B2, B3, B4 आणि B5. B1, B2, B3, B1, B4, B5 आणि पुढे बघा B2 आणि B5 अशाच प्रकारे सेंटेन्स कंटिन्यू झालेला आहे. इथे ABCDE चुकून टाईप झालेला आहे. इथे प्रश्नामध्ये B1, B2, B3, B4 आणि B5 अशी 5 मुले आहेत, एकाच ओळीत बसलेले आहेत. सर्वांचं फेस जे आहे ते नॉर्थकडे आहे, उत्तरेकडे आहे. एक मुलगा B2 आणि B5 यांच्या दरम्यान बसलेला आहे. दुसरा सेंटेन्समध्ये सांगितलेला आहे B5 हा B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. B4 हा B3 च्या उजवीकडे बसलेला आहे. आता या ठिकाणी 3 स्टेटमेंट आहे, तरी देखील आपण दुसऱ्या स्थानावरचं जे स्टेटमेंट आहे ते घेणार, म्हणजे आपल्याला सिटिंग अरेंजमेंटमध्ये 3 लोक प्रॉपरली बसवता येतील. सो इथे बघा B5 हा B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर, B1 च्या उजवीकडे. आता उत्तरेकडे तोंड आहे म्हणून जो आपली डावी साईड असेल तीच B1 ची डावी साईड असेल, जी B1 ची उजवी साईड असेल तीच B1 ची उजवी साईड आपली उजवी साईड असेल. सो B5 हा B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. B1 ची उजवी साईड ही येणार, B1 च्या उजवीकडचं पहिलं स्थान खाली राहणार आणि दुसऱ्या स्थानावर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे, B5 बसलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे 3 व्यक्ती या ठिकाणी आपल्याला पोझिशन घेताना दिसतंय. मध्ये कोण बसलेला आहे अजून आपल्याला कन्फर्म माहिती नाही. आता B1 किंवा B5 च्या संदर्भात काही म्हटलेलं आहे का, इथे आपण पाहू शकतो एक मुलगा B2 आणि B5 यांच्या दरम्यान बसलेला आहे. एक मुलगा B2 आणि B5 च्या दरम्यान बसलेला आहे. बघा इथे B5 बसलेला आहे आणि त्यांच्या दरम्यान जर एक मुलगा बसेल तर इथे आपला B2 यायला पाहिजे, कारण B2 आणि B5 च्या दरम्यान एक व्यक्ती आहे, परंतु इथे B1 बसलेला आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार, इथे मध्यभागी आणखी एक स्थान तयार करावं लागणार आणि इथे आपल्याला काय लिहावं लागणार, B2 लिहावं लागणार. तेव्हा B5 आणि B2 च्या मध्ये एक व्यक्ती बसणार. आता 2 व्यक्ती राहिले, 1 झाला, 5 झाला, 2 झाला. आता 3 आणि 4 राहिलेत. मग आणखी कोणतं सेंटेन्स आहे का, B4 हा B3 च्या उजवीकडे बसलेला आहे. B4 हा जो B4 आहे B3 च्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे इथे जर आपला B3 असेल तर B3 च्या उजवीकडे कोण बसलेला आहे, B4 बसलेला आहे. म्हणजे हे 5 लोकांची पोझिशन या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रश्न विचारलेला आहे B2 आणि B4 यांच्या दरम्यान किती मुले बसलेले आहेत, तर B2 आणि B4 हा आहे B2, हा आहे B4, यांच्या दरम्यान म्हणजे यांच्या मध्ये किती लोक बसलेले आहेत, यांच्यामध्ये कुणीही बसलेले नाहीये. आणि कुणीही बसले नाहीये तर इथे बघा 0 चौथ्या ऑप्शन मध्ये आहे. चौथं ऑप्शन आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. हा प्रश्न देखील त्याच प्रश्नपत्रिकेत त्याच परीक्षेत विचारलेला आहे. 9 फेब्रुवारी 2022 TCS पॅटर्ननुसार झालेला पेपर, सेटिंग अरेंजमेंटचा हा 3रा प्रश्न त्यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या प्रकारची जी प्रश्न आहेत, या प्रकारची प्रश्न ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिसमुळेच तुम्ही सॉल्व करू शकता. तुमची जितकी जास्त प्रॅक्टिस होणार तितका फायदा तुम्हाला होणार. आणि म्हणून या लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून किंवा आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या कोर्समध्ये मी तुम्हाला बैठक व्यवस्थेवर आधारित अधिकाधिक प्रश्न तुमच्याकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिकाधिक प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठीही मी देणार आहे, जेणेकरून बैठक व्यवस्था हा किचकट वाटणारा टॉपिक तुम्हाला अगदी सोपा वाटला पाहिजे आणि याचा एकही मार्क तुमचा या ठिकाणी सुटता कामा नये. प्रत्येक प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे आणि त्याचं अचूक उत्तर जे आहे ते आपल्या सर्वांना देता आलं पाहिजे. क्लिअर आहे. तर हा होता आपला 3रा प्रश्न. त्यानंतर आणखी काही एक्झाम्पल्स आहेत ती आपण पाहूया. ABCDE अशी 5 खोकी एकमेकांच्या वर ठेवली आहेत, त्याच क्रमाने असे आवश्यक नाही. एक खोका E च्या वर ठेवला आहे, B आणि E च्या वर
ईच्या दरम्यान 2 खोकी ठेवली आहेत. ए आणि सी च्या दरम्यान 1 खोका ठेवला आहे. कोणते खोके खालून दुसऱ्या स्थानावर ठेवलेले आहे? आता बघा 5 खोके आहेत, एकमेकांच्या वर ठेवलेली आहेत आणि म्हणून आपण काय करणार की या ठिकाणी पहिलं खोकं येणार, त्याच्यावर दुसरं खोके येणार, त्याच्यावर 3 खोके येणार, त्याच्यावर 4 येणार आणि त्याच्यावर 5 येणार. अशी 5 वेगवेगळ्या प्रकारची खोकी आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिलं सेंटेन्स आहे की एक खोका हा ईच्या वर ठेवलेला आहे. ईच्या वर जर 1 खोका असेल, ईच्या वर जर एकच खोका असेल तर ई हा 4थ्या स्थानावर येईल. हे आपल्याला समजलं पाहिजे. ईच्यावर 1 खोका असेल, ईच्यावर 1 खोका असेल म्हणजे ईला अशा ठिकाणी तुम्ही ठेवा की ज्या ठिकाणी ई घेतल्यानंतर वर फक्त एकच खोकी बसलं पाहिजे, एकच बॉक्स बसला पाहिजे. ओके. सो या ठिकाणी आपण 4थ्या स्थानावर ई ठेवलेला आहे. आणखी आपल्याला ई संबंधी काय दिसते तर बी आणि ई च्या दरम्यान 2 खोकी ठेवलेली आहेत. आता ई आणि बी च्या दरम्यान 2 खोकी ठेवलेली आहेत. वर जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर वर एकच बॉक्स ठेवला जाईल. म्हणून ई आणि बी च्या दरम्यान जर 2 खोकी ठेवलेली आहेत तर पहिलं बॉक्स इकडे येणार, दुसरं बॉक्स इकडे येणार आणि बी जो आहे तो आता इथे येणार. क्लियर आहे सर्वांना? बी आणि ई च्या दरम्यान 2 बॉक्सेस आहेत तर या ठिकाणी दोन्ही बॉक्सेस येतील. आता म्हटलेलं आहे ए आणि सी च्या दरम्यान 1 खोका ठेवलेला आहे. ए आणि सी च्या दरम्यान बघा इथे जर ए घेतला तर इथे सी घ्यावा लागेल, परंतु इथे बी आहे म्हणून इथे ए येणार नाही. इथे जर आपण ए घेतला तर इथे आपल्याला सी घ्यावा लागेल. इथे यांच्यामध्ये 1 खोका येत आहे म्हणून आपण काय करणार, इथे ए घेणार आणि इथे सी घेणार की ए आणि सी च्या दरम्यान 1 खोका आहे. परंतु तरी देखील आपण चूक करत आहोत की आपल्याला क्लिअरली माहिती नाही की सी इथे येईल की ए इथे येईल आणि म्हणून आपण काय करणार आहोत की सी आणि ए च्या दरम्यान 1 खोका आहे म्हणून आपण म्हणणार एकतर आपला सी इथे येणार किंवा ए इथे येणार किंवा इथे ए आणि सी पैकी कोणीतरी 1 येणार. हे समजते सर्वांना? जर म्हटलेलं आहे की ए आणि सी च्या दरम्यान 1 आहे आणि आपल्याला कळत नाहीये की सी इथेच येईल, हे क्लिअरली आपल्याला सांगितलेलं नाहीये म्हणून इथे एकतर सी येईल किंवा ए येईल. इथे जर सी आला तर इथे ए येईल, इथे जर आला तर इथे मात्र सी येईल, परंतु कन्फर्म पोझिशन आपल्याला माहिती नाही. एकतर ए किंवा सी पैकी येईल, इकडे ए किंवा सी पैकी येईल. बघ आता जर तुम्ही बघितलं तर इथे ए किंवा सी येऊ शकतो. इथे ऑलरेडी बी आलेला आहे, इथे ऑलरेडी ई आलेला आहे. मग राहिलेला कोणता बॉक्स आहे तर राहिलेला बॉक्स आहे डी आणि आता आपल्याला पुढे काहीही जात येत नाहीये म्हणून आपण आता प्रश्न वाचूया. कोणते खोके खालून दुसऱ्या स्थानावर ठेवलेले आहेत? आता कोणते खोके खालून दुसऱ्या स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर आहे बी आणि दुसऱ्या स्थानावर आहे डी. दुसऱ्या स्थानावर डी आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन 2 हे डी आपल्याला सांगत आहे आणि म्हणून ऑप्शन 2 डी हे आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. म्हणजे पूर्ण पझल या ठिकाणी न सोडवता किंवा ज्याला आपण म्हणू शकतो पूर्ण सिटिंग अरेंजमेंट न सोडवता फक्त प्रश्न काय आहे हे जर आपण या ठिकाणी रीड केलं तर आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजे इथे हा प्रश्नही उद्भवत नाही की ए कुठे येणार आणि सी कुठे येणार, सी ची पक्की जागा कोणती आणि ए ची पक्की जागा कोणती, हा प्रश्नच मुळात नाहीये. प्रश्न हा आहे की खालून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर खालून दुसऱ्या क्रमांकावर डी आहे. प्रश्न जर हा विचारला असता की खालून तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे, प्रश्न जर विचारला असता खालून तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर आपल्याला उत्तर ए किंवा सी देता आलं नसतं. आपण म्हटलं असतं ए अथवा सी, ए और सी दोघांपैकी कोणीही 1 येणार. क्लिअर आहे हा प्रश्न सर्वांना? हा प्रश्नही त्याच परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न जरी TCS पॅटर्न नुसार म्हाडा पेपरमध्ये विचारले असतील तरी देखील प्रश्नांची लेवल चांगली आहे, मॉडरेट प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे प्रश्न जो आहे त्याला त्याच्या लेवलनुसार बघायचा आहे. सरळ सेवा परीक्षा आहे असं म्हणून पाहू नका, प्रश्नाची लेवल दर्जा चांगला आहे असं म्हणून प्रश्नाकडे तुम्ही बघितलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा PQRSTUVW हे 8 पुरुष एक चौरसाकृती टेबलाभोवती बसलेले आहे. आता इथे रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट आलेली आहे, त्याच क्रमाने असे आवश्यक नाही सांगितलेले आहे. प्रत्येकाचे तोंड
केंद्राकडे आहे. हा शब्द तोंड म्हणून घेतलेला आहे. प्रत्येकाचे तोंड केंद्राकडे आहे आणि स्टेटमेंटला सुरुवात झालेली आहे. क्यू आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसतो. आर हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. पी आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसला आहे. एस हा डब्ल्यूचा शेजारी नाही. पी आणि आरच्या दरम्यान दोन पुरुष बसलेले आहेत. यू हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. तर टीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे. आता रेक्टँग्युलर सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे, चौरसाकृती या ठिकाणी टेबल असल्यामुळे आपण काय करणार, या ठिकाणी एक अशा प्रकारचा चौरस काढण्याचा प्रयत्न करणार. ओके. आता या ठिकाणी 8 लोक बसलेली आहेत. तर या 8 लोकांना कसं बसवायचं, 4 लोकांना मध्यभागी बसवण्याचा प्रयत्न करायचा आणि 4 लोकांना कॉर्नरवर बसवण्याचा प्रयत्न करायचा. 4 लोक मध्यभागी बसतील आणि 4 लोक ही कॉर्नरला बसतील. आता म्हटलेलं आहे की चौरसाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत आणि प्रत्येकाचे तोंड हे केंद्राकडे आहे. केंद्राकडे आहे म्हणजेच काय, या ठिकाणी त्यांचं मुख हे कुणाकडे आहे, सेंटरकडे आहे. प्रत्येकाचं तोंड कुठे आहे, केंद्राकडे आहे. मग आता या ठिकाणी बरेच स्टेटमेंट आहे. जे लॉंग स्टेटमेंट असेल, जिथे दुसऱ्या स्थानावर, तिसऱ्या स्थानावर, चौथ्या स्थानावर असं म्हटलेलं असेल, त्याला आधी आपण घ्यायचं. येथे म्हटलेलं आहे एक पुरुष बसतो, डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. एक पुरुष बसतो, शेजारी नाही. 2 पुरुष बसलेले आहेत, उजवीकडे दुसऱ्या, म्हणजे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. हे स्टेटमेंट आधी आपण पिक करायचं. आर हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आर कुणाच्या डावीकडे बसलेला आहे, आर डब्ल्यूच्या डावीकडे बसलेला आहे. आता डब्ल्यूच्या डावीकडे बसलेला आहे, मग डब्ल्यूची डावी बाजू हेच येण्यासाठी मी काय करणार, डब्ल्यूला इथे बसवणार. ठीक. आणि डब्ल्यूची डावी बाजू तीच डावी बाजू येणार जी माझी डावी बाजू असणार. म्हणून आर हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. डब्ल्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान, या तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे आर. सो आर हा डब्ल्यूच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. आता आर किंवा डब्ल्यू संदर्भात या ठिकाणी आणखी कोणतं स्टेटमेंट आहे ते आपण पाहूया. येथे बघा, पी आणि आर यांच्या दरम्यान 2 पुरुष बसले आहेत. पी आणि आर यांच्या दरम्यान 2 पुरुष बसलेले आहेत. जर इथे आर आहे आणि यांच्या दरम्यान जर ही 2 पुरुष पाहिलीत तर इथे यायला पाहिजे पी, परंतु ऑलरेडी इथे कोण आहे, डब्ल्यू. म्हणजे या पद्धतीने ती 2 पुरुष बसलेली नाहीत. मग ती 2 पुरुष कुठे बसलेली असणार, तर आर आणि पी च्या दरम्यान 2 पुरुष आहेत. म्हणजे इथे एक पुरुष असेल, इथे दुसरा पुरुष असेल आणि मग जो पी असेल तर तो पी कुठे येणार, या ठिकाणी येणार. क्लिअर आहे सर्वांना. आर आणि पी च्या दरम्यान किंवा पी आणि आर च्या दरम्यान 2 पुरुष बसलेले आहेत. इथे ऑलरेडी आर आहे, मग इथे जर 2 पुरुष आपण प्लेस केले तर इथे पी आला पाहिजे, परंतु ऑलरेडी इथे डब्ल्यू होता. म्हणून आपण काय केलं, आरच्या या साईडला गेलो, इथे 2 लोकांना बसवलं आणि इथलं स्थान जे आहे ते पी ला दिलं. तेव्हा ती कंडिशन सॅटिस्फाय झाली की पी आणि आर यांच्यामध्ये 2 व्यक्ती बसलेले आहेत. आता आर किंवा पी किंवा डब्ल्यू पैकी काही म्हटलेलं आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. सो आर हा डब्ल्यूच्या डावीकडे बसलेला आहे. पी आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसलेला आहे. पी आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसलेला आहे. आता बघा, पी आणि त्याच्या दरम्यान जर एक पुरुष बसलेला आहे तर इथे यायला पाहिजे टी, परंतु इथे डब्ल्यू आहे म्हणजे तो एक पुरुष इथे न येता पी आणि टीच्या दरम्यान एक पुरुष बसलेला आहे. हा तो एक पुरुष बसलेला आहे. मग इथे घ्यायचा आहे आपण टी. आता टीच्या संदर्भात काही एक्झाम्पल आहे का, तर ते आपल्याला बघायचं आहे. सो क्यू आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसतो. क्यू आणि टी यांच्या दरम्यान एक पुरुष बसतो. हा टी आहे, यांच्या दरम्यान जर एक पुरुष बसत असेल तर इथे क्यू पाहिजे, ऑलरेडी पी आहे म्हणजे इकडे या. टी आणि क्यूच्या दरम्यान एक पुरुष बसतो, हा एक पुरुष घ्यायचा आणि इथे क्यूला आपण प्लेस करायचं, म्हणजे इथे आपला क्यू जो आहे तो आलेला आहे. यानंतर आणखी काही सेंटेन्सेस आहेत का. एस हा डब्ल्यूचा शेजारी नाही. इथे बघा, एस हा डब्ल्यूचा शेजारी नाही. इथे डब्ल्यू आहे, डब्ल्यूचा शेजारी कोण आहे, हा.
डब्ल्यूचा शेजारी कोण आहे? हा. मग जे इथे आणि इथे एस येणार नाही. इथे ऑलरेडी डब्ल्यू आहे म्हणून एस येणार नाही. इथे ऑलरेडी क्यू आहे, आर आहे, टी आहे, पी बसलेले आहेत. म्हणजे आपला एस आता कुठे येणार? तर एस येणार टी आणि पी च्या मध्ये. आणि आता आपण पाहूया आणखी कोणतं सेंटेन्स राहिलं. यू हा व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. व्हीच्या उजवीकडे म्हणजे इथे जर आपण व्ही लिहिलं तर च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर इथे येणार यू आणि ही झाली आपली कंप्लीट सिटिंग अरेंजमेंट. टीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? टीची उजवी बाजू बघा. टीची उजवी बाजू ही येणार कारण तो सेंटरकडे बघतोय म्हणून त्याची पहिली उजवी बाजू ही, दुसरी उजवे स्थान हे आणि तिसरे उजवे स्थान हे. मग म्हटलेलं आहे की टीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण? तर उजवीकडे पहिल्या स्थानावर आर, उजवीकडे दुसऱ्या स्थानावर क्यू आणि उजवीकडे तिसऱ्या स्थानावर व्ही आहे. आणि व्ही या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तर ही चौरसाकृती बैठक व्यवस्था आहे की ज्यामध्ये 8 व्यक्ती आहे आणि 8ही व्यक्ती हे सेंटरकडे बघत आहे. केंद्राभिमुख त्यांचा फेस आहे आणि या पद्धतीने आपण ही जे प्रश्न आहे किंवा ही जे एक्झाम्पल्स आहेत यांना सोडवत असतो. तर अशा प्रकारे आपण ही आज 5 एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल हे इमारतीचं होतं ज्यामध्ये आपण लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणत असतो. दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल आपण एका ओळीचं घेतलं ज्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट होती, परंतु दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दक्षिणाभिमुख होती आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये उत्तराभिमुख होती. त्यानंतर आपण बॉक्सेसचं एक एक्झाम्पल पाहिलं की जे एका इमारतीप्रमाणेच होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं की चौरसाकृती टेबल जो असेल त्यामध्ये सेंटरकडे फेस करून जे काही व्यक्ती आहेत ते कशा प्रकारे आपण प्लॉट करत असतो किंवा प्लेस करत असतो किंवा अलॉट करत असतो. तर हा जो भाग आहे हा बैठक व्यवस्थेचा भाग आहे आणि काही प्रश्न मुद्दाम मी तुमचे सुरुवातीला घेतलेले आहे की तुम्हाला प्रश्न कशी सोडवावीत किंवा प्रश्न कशी येतील हा एक अंदाज आला पाहिजे. जरी ही प्रश्न तुम्हाला सोडवता आलेली नसतील तरी काळजी करण्याची काहीही गरज नाही. मी फक्त तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दाखवलेले आहेत. प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणता अप्रोच घ्यायचा आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर उद्याच्या दिवशी दुपारी 2 वाजता आपलं जे लाईव्ह लेक्चर असेल त्यामध्ये आपण बैठक व्यवस्था या प्रकरणाला कन्सेप्टनुसार सुरुवात करणार आहोत, जिथे आपण सुरुवात करणार आहोत सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट टाइप 1. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे वर्तुळाकार बैठक व्यवस्था प्रकार 1. त्यामध्ये सर्व व्यक्ती हे केंद्राकडे तोंड करून बसलेले असतील. त्यामध्ये कमीत कमी 6 लोक असतील, जास्तीत जास्त 12 किंवा 10 लोक असतील. अशा सर्व प्रश्नांना उद्याच्या दिवशी आपण सोडवणार आहोत आणि त्यांचे कन्सेप्ट्स देखील आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या ऑनलाईन प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्समध्ये. तसेच संध्याकाळी आपलं इंग्लिशचंही लाईव्ह लेक्चर होणार आहे. हे रिझनिंगचं लाईव्ह लेक्चर मुद्दाम मी इंग्लिश बॅचेसमध्ये देखील घेतलेलं आहे लाईव्ह म्हणून. त्यांच्यासाठी एक डेमो लेक्चर प्रमाणे असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल किंवा आवडलं असेल तर तुम्ही अंकगणित प्लस बुद्धिमत्ता हा जो कोर्स आहे याला तुम्ही प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स तुम्हाला सरळ सेवेसाठी देखील कामी येईल आणि हा कोर्स तुम्हाला कंबाईंड पूर्वपरीक्षा देखील त्यासाठी देखील कामा येणार आहे. सो कोर्सची फीज आहे 1599. तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकतात. यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही प्रकारचे लेक्चर्स दिले जातील. थँक्यू सो मच.